हा व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी एकदा नक्की पहा. महिलांसाठी मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी मोठी संधी आली आहे. अनेक महिलांनी अर्ज करूनही या योजनेचा लाभ घेतला आहे. पण अजून हजारो महिलांना अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे आणि कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती नाही आहे. जर तुम्हाला पण मोफत शिलाई मशीन हवी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण पाहणार आहोत अर्ज कुठे करायचा, ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे, याची प्रक्रिया काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, पात्रता काय आहे आणि अर्ज करताना नेमक्या चुका कोणत्या टाळायच्या आहेत, मी तुम्हाला आपल्याला लवकरात लवकर अर्ज भेटेल आणि लवकरात लवकर शिलाई मशीन मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी लागणाऱ्या जी कागदपत्राची संपूर्ण यादी आहे किंवा लिंक आहे, ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. तर चला मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये शिलाई मशीन असे लिहा. आता दररोज अशाच सरकारी योजना आणि नवीन जी आर आणि अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आता आपण पाहूया मोफत शिलाई मशीन योजनेचा संपूर्ण अर्ज कसा करायचा आहे ते. ठिकाणी पहा, योजनेअंतर्गत शिलाई मशीनकरता करावयाचा अर्जाचा नमुना. तर या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर मला कमेंट करा. तर पहिल्यापासून व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल की तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे. तर 1 नंबर पहा, अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. मुक्काम पोस्ट तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि तालुका इथं टाकायचा आणि जिल्हा तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. आता अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे का, हे पण तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी. त्यानंतर जन्मतारीख तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे तुमची. आधार कार्डावर जी जन्मतारीख असेल तीच टाका. त्यानंतर तुमचं वय, वर्ष आणि महिना या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर पहा, अर्जदाराचे शिक्षण किती झाले तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. अर्जदार विधवा आहे का, परित्यक्त आहे का, निराधार आहेत का, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. अर्जदाराच्या नावाने शेती आहे का, जमीन आहे का, तुम्ही या ठिकाणी असेल तर लिहू शकता, नसेल तर नाही. त्यानंतर व्यवसाय काय तुमचा, शेतमजुरी आहे का, कुठला आहे, हे पण तुम्ही या ठिकाणी लिहा. तर यापूर्वी लाभ घेतलेला आहे का शिलाई मशिनीचा, असेल तर होय करा, नसेल तर नाही करू शकतात. तुमच्या कुटुंबाच्या सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही या ठिकाणी लिहा. आणि अर्जदार दारिद्र्य रेषेखालील गटातील आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही करा. असेल होय केल्यानंतर तुम्हाला ते जे प्रमाणपत्र आहे दारिद्र्य रेषेखालीचं तुम्हाला जोडणं गरजेचं असणार आहे, तुम्ही होय केल्यानंतर. त्यानंतर पहा, तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डाची तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते क्रमांक तुम्ही या ठिकाणी लिहा, बँकेचे नाव तुम्ही लिहा, IFSC कोड या ठिकाणी लिहा. तर संपूर्ण तुम्हाला IFSC कोड हे संपूर्ण तुमच्या पासबुकवरती भेटून जाईल. सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेच्या महिलांनी शिलाई मशीन प्रशिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे प्रशिक्षण दिलेलं आहे शिलाई मशिनीचं, ते प्रशिक्षण घेतल्याबाबतचं प्रमाणपत्र सोबत जोडणं आवश्यक असणार आहे. नंतर पहा, अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी पहा, अर्जासोबत तुम्हाला खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. पहिलं आहे रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र. नंतर यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, आधार लिंक, बँक पासबुकची छायांकित प्रत म्हणजे आधार कार्डाचं झेरॉक्स, त्यानंतर आधार कार्डाची तुमची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, लाभार्थी कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. त्यानंतर मागासवर्गीय असल्याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा दाखला, यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र, त्याची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स. त्यानंतर आपण पुढं पाहूयात रक्कम भरण्याबाबतचं हमीपत्र. त्यानंतर 11 नंबर पहा, लाभार्थी निवड करण्याचे संपूर्ण अधिकारी महिला बाल कल्याण समितीचे राहील. 12 नंबर पहा, अपूर्ण नामंजूर प्रस्तावाबाबत पत्रकाराद्वारे कळविण्याची जबाबदारी समितीवर राहणार नाही आहे. त्यानंतर 14 नंबर पहा, कुटुंबातील कोणतीही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नसावा, तसेच कुटुंबातील कुणीही शासकीय निमशासकीय सेवेत नसावी बाबत ग्रामसेवक यांचा दाखला प्रस्ताव सोबत जोडावा. आणि या ठिकाणी लाभार्थी कुटुंबाकडे शौचालय असणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा, लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष असावे, यासाठी शाळा सोडल्याची TC, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, छायांकित प्रत असणं आवश्यक आहे. सरकार मान्य प्रशिक्षण प्रमाणपत्र केंद्र संस्थेचे महिलांनी सरकार मान्य प्रशिक्षण केंद्र संस्थेचे महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण घेतल्याबाबतचं प्रमाणपत्र. उपरोक्त माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास मी शिक्षेस पात्र व दंडास पात्र राहील. या ठिकाणी अर्जदाराची सही घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र जोडणं गरजेचं आहे, कारण की बऱ्याच लाभार्थ्यांनी या ठिकाणी कागदपत्र जोडलेले नसल्यामुळे त्यांचा अर्ज जे आहे ते नामंजूर झालेला आहे. तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहेत. तर ह्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि यामध्ये काय लिहायचे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे देतो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे, हे या ठिकाणी पाहू शकतात. आता या रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला काय लिहायचे, कुठं कुठं हे संपूर्ण माहिती देतो.
तर या ठिकाणी पहा प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी. तर या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव पुढे लिहायचं आहे आणि आडनाव पुढं लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि तालुका तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी पुढं लिहू शकतात. आता या ठिकाणी पहा रहिवासी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर पुढं काय करायचं तुम्हाला हे ग्रामसेवकांकडून सही शिक्का घ्यायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी स्थळ आणि दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. आता हे संपूर्ण भरेल तर तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र एक देणं गरजेचं आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपण त्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं कुठं ते पण सांगतो. तर या ठिकाणी पहा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे. उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला तुमचं नाव स्वतःचं पहिल्यांदा लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, तुमचा तालुका आणि जिल्हा या ठिकाणी लिहू शकतात. त्यानंतर पहा कुटुंबातील तुमचं किती हेक्टर जमीन असेल तर या ठिकाणी लिहा, नसेल तर सोडून द्या. जर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी असेल तर या ठिकाणी लिहू शकतात. आणि तुमच्या सर्व मार्गाने मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर अक्षरी या ठिकाणी लिहायचं आहे. इतके आहेकरिता प्रमाणपत्र येत आहे. तुम्हाला 1,20,000 पेक्षा कमी असेल तरच या लाभ भेटणार आहे. तुमचं जर 1,20,000, 1,19,000 किंवा 1,10,000 रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा तुम्हाला स्थळ लिहायचं आहे आणि दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे, सही शिक्का घ्यायचा आहे आणि तहसीलदारचा यांचा सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे. तर हे झालं उत्पन्नाचं प्रमाणपत्र. आता पुढं पहा तुम्हाला एक योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी घ्यायचं आहे. कोणाकडून घ्यायचं आहे? ग्रामसेवक असतील, ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांचे पण तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे. यास योजनेचा लाभ न दिल्याचा प्रमाणपत्र. तर या ठिकाणी पहा प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव या ठिकाणी लिहा, तुमच्या गावाचं नाव लिहा, तालुका लिहा आणि जिल्हा. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? सदर कुटुंबात यापूर्वी शिक्षण विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयाकडून किंवा इतर कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही आहे करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तर तुम्हाला स्थळ आणि दिनांक लिहायचा आहे. ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांची सही आणि शिक्का या ठिकाणी ह्या प्रमाणपत्रावर घ्यायचा आहे. त्यानंतर पहा एक कागदपत्र आहे, ते आहे शिलाई मशीन हस्तांतरण न करण्याबाबतचं प्रमाणपत्र. तर या ठिकाणी पहा तुम्हाला हे स्वतःचं आहे, हमीपत्र स्वतःच दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला स्वतःचं काय लिहायचं आहे, तर मी शपथपत्रेवर या ठिकाणी पहा मी शपथपत्रेवर लिहून देते की तुमचं नाव या ठिकाणी लिहा, राहणार, तुमचं गावाचं नाव लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहू शकता. त्यानंतर येथील रहिवासी असून मला यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून शिलाई मशीन मिळालेली नाही आहे. मला महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कडून शिलाई मशीन मिळाल्यास मी दुरुपयोग, विक्री अथवा हस्तांतरण करणार नाही. केल्यास माझ्या विरुद्ध शासकीय कारवाई करण्यात येईल याची मला पूर्ण जाणीव आहे. करिता हमीपत्र लिहून देत आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. स्थळ आणि दिनांक लिहायचा आहे आणि तुमची स्वतःची या ठिकाणी सही लिहायची आहे. सही येत असेल तर सही लिहा किंवा अंगठा पण देऊ शकतात. त्यानंतर एक शेवटचं कागदपत्र आहे, ते आहे प्रमाणपत्र. तर या ठिकाणी पहा प्रमाणपत्रामध्ये काय लिहायचं आहे ते पण सांगतो. तर प्रमाणपत्रामध्ये लिहायचं आहे की प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी तुमचं नाव या ठिकाणी लिहा, राहणार, तालुका आणि जिल्हा, रहिवासी आहे. याच कुटुंबातील कुणीही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नाही आहे. तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवेत नाही आहे करिता रहिवासी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ग्रामसेवकाकडून घ्यायचं आहे सही शिक्का आणि दिनांक आणि स्थळ या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे तुम्हाला सर्व कागदपत्र जमा करायचे आहेत एका जागेवर आणि झेरॉक्स काढून घ्यायचे आहेत, बँक पासबुक, आधार कार्डाची. आणि हे प्रमाणपत्र जे आहेत तुमचं शिलाई मशीन हस्तांतरण करण्याचं हमीपत्र किंवा योजनेचा लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र, तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तसेच रहिवासी प्रमाणपत्र, हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला ह्या फाईलला जोडायचे आहेत. आणि संपूर्ण फाईल जोडून तुम्हाला हे कुठं द्यायचे आहे? आपल्या जवळच्या जे ऑफिस आहे संबंधित तालुका CDPO कार्यालयात भरून जमा करायची आहे ही फाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल की या ठिकाणी पहा पहिल्यांदा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही संबंधित तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला ही चौकशी करायची आहे संबंधित कार्यालयाला जाऊन की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये मोफत शिलाई मशीनबाबत अर्ज घेणे सुरू आहे का? अर्ज घेणे सुरू असेल तुम्ही तरच या ठिकाणी अर्ज करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू नसेल तर तुम्ही आत्ताच अर्ज करू नका. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि संबंधित तुम्हाला कागदपत्रे पाहिजे असेल तर मला कमेंट करा. परंतु सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे का? तुम्ही संबंधित तुमच्या अधिकाऱ्याला किंवा संबंधित जिल्ह्या ठिकाणी ते संबंधित जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. चौकशी करूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करावेत ही अशी नम्र विनंती आहे. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचं जिल्ह्याचे नाव नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.